महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. 7 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच नाही. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा गाव सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. मागील गुरुवारी मध्यरात्री कोयता दाखवत दुरडा टाकणारी टोळी अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडली नसल्याने व्यापारी वर्गात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. घटना घडून 7 दिवस लोटले तरी तपासाला ठोस यश न मिळाल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास तोंड झाकलेले 3 बिनधास्त दरोडेखोर थेट कोंढा येथील कापड व्यापारी दीपक गांधी यांच्या दुकानात घुसले. कोयता चमकावत त्यांनी काही क्षणातच दुकानातील वातावरण दहशतीने भरून टाकले. काउंटरमधील सुमारे 45,000 रुपयांची रोकड लुटून आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. काही मिनिटात घडलेली ही घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्याप आरोपींचा सुगावा लागलेला नाही. यामुळे व्यापारी वर्गात संतापासह भीतीचे वातावरण आहे. आज कोंढ्यात घडलं, उद्या शेजारच्या गावात अशीच घटना घडणार नाही याची खात्री कोण देणार, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या कोंढा परिसरात रात्रीच्या वेळी भयग्रस्त वातावरण असून अनेक व्यापारी वेळेआधीच दुकाने बंद करत आहेत. कोयता गँग मोकाट राहिल्यास पुन्हा अशा घटना घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजेश चांडाळ व्यापारी. कोंढा येथे झालेला जो दरोडा प्रकरणात आहे, तालुक्यात दहशत निर्माण झालेली आहे. ती लवकरात लवकर आरोपींना पकडून ती दहशत दूर करावी, त्या भीतीने व्यापारी वर्गात दुकाने लवकर बंद करत आहे. तरी ती भीती पोलिसांनी लवकर दूर करावी.